जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. हे मार्तंड भैरवा, आपण कैलासात नसल्यामुळे प्रति कैलास असलेल्या ह्या सोन्याच्या जेजुरीत येणे केले. आपले हे रूप प्रत्यक्ष पाहून मी धन्य झालो. मल्लासुराच्या ज्येष्ठ पुत्राने जे कृत्य केले ते कृत्य पाहून दैत्य गुरु या नात्याने मान खाली गेली. मी कुंभकला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यशस्वी झालो नाही. या घटनेची नैतिक जबाबदारी मी घेत आहे. देवा, आपण द्याल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. शुक्राचार्य, महादेवांच्या कृपेने आपल्याला अनेक सिद्धी, मंत्र, तंत्र आणि शक्ती प्राप्त आहेत. दैत्य कुळाचे आपण गुरु आहात. ह्या नात्याने आपण कुंभकाला थांबवायला हवे होते. त्या क्षणी आपल्या शक्ती वापरून त्याला बांधून ठेवायला हवे होते. मी बांधून ठेवले नाही, कारण मला कुंभकच्या क्रोधाला शक्तीत परावर्तित करायचे होते. पण आपण एक गोष्ट विसरत आहात शुक्राचार्य. चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी म्हाळसा देवी आणि श्री खंडेरायांचा विवाह काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशा वेळी कुंभकानी जलाशयात विष मिसळण्याचे 3 कृत्य केले. आचार्य, खंडेरायांनी विष प्राशन करून भक्तांच्या वेदना सहन केल्या, परंतु म्हाळसा देवी अद्यापी त्यातून बाहेर आलेल्या नाहीत आणि विवाह तिथी तर जवळ आली आहे. शुक्राचार्य, आपण क्षमा मागण्याची आणि प्रायश्चित्त घेण्याची काहीच आवश्यकता नाही. मल्हारी
हे नारायणा, म्हाळसा देवींवर मी उपचार केले आहेत, परंतु आणखीन एक औषध मिळाले की त्यांची प्रकृती पहिल्यासारखी होईल यात शंका नाही. आता त्या औषधासाठी मी जेजुरीला येतो आहे. रानू, मी आज जरा बाहेर जाऊन येतो. हा रानू, ए बानू, काय? अगं तुझं ध्यान कुठे आहे? हाय हातच. काय ग, कसला विचार करतीस? धरणी कंप झाला तो कशामुळं? हळदीच्या शिवलिंगातून वाफा येत होत्या, त्या बेल वाहिल्यावर थांबल्या. हे समजा कशामुळे झालं ते कोण सांगणार रे आपल्याला? बानू, तू असं कर, तू तुझ्या देवासनी इच्छा, त्यांना म्हणाव कारण सांगा, ते सांगतील बघ. हा एवढ्याशा गोष्टीसाठी कुठं खंडेरायासनी त्रास द्यायचा? का नाही? हा नाही तर तू असं कर, तू महाराजासनी इच्छा. हा चल, मी जातो. बा, जेजुरीला तर काही झालं नसल? अगं देव आहेत ते, हा तिथं कसं काय होईल? खंडोबाला बी मनीमल्लांचं गलडावं लागलंच ना, म्हणून म्हणलं जेजुरीला काही झालं असलं तर माझं देव कसं असतील? कधी कधी मला जे वाटतं ते खरं ठरतं बा. हे बानू, तू नका काळजी करूस. हा अगं देव आहेत ते, त्यासनी काय बी होणार नाही. हा त्यांचं बी संकट आलं ना, ते तू कसं बाहेर पडावं हे त्याला पक्क ठाव आहे. हा कधी कधी असं वाटतं असं उठावून जावं जेजुरीला. अगं तिथं जाऊन काय करणार तू? हा खंडोबाची का तू एकलीच भक्त आहे वय? हा मॉप माणसं त्यांची भक्ती करतात आणि समध्या भक्तांकडं त्यांना स्वतः बघावं लागतंय. हा अरे पर तूच म्हणला होता की देव माझा ऐकतो. तेव्हा खंडोबा, तुमची भक्ती करणाऱ्या समध्या भक्तांकडे तुम्हासनी बघता यावजी. माझ्याकडे कधी कधी नाही बघितलं तरी चालल. आपण आत्ताच तर येऊन गेलात ना आपण, मग लगेचच? हो, त्यांच्यावर उपचार करायचे आहेत म्हणून आलोय.
अहो आपण तर औषधी आणायला गेला होतात ना. आणि आपल्या हातात कलश होता, तो दिसत नाही. आपण तो कुठे विसरलात तर नाही ना? शुक्राचार्य, जरी आपण दैत्य कुळाचे गुरु असलात तरी आपण मला प्रिय आहात. आपल्याबद्दल माझ्या मनात कोणतीच शंका नाही. हे देवा, आपण भोळे सांब सदाशिव आहात. आपण भक्त वत्सल आहात. आपल्या क्रोधाने धरणी कंप पावते, आकाश फाटून जाते. पण आपण शांत झालात तर चंदनाहूनही शीतल होऊन सर्व काही देऊन टाकाल. आचार्य, विवाहानिमित्त जेजुरीत ध्यानसभा भरली आहे. मी आपणास सांगेन की आपण जेजुरीचे आतिथ्य स्वीकारावे. देवा, क्षमा असावी. पण आपण क्षमाशील आहात म्हणूनच दैत्यांचे धाडस वाढत जाते. तेव्हा आता यानंतर मला एक क्षणही व्यर्थ घालवायचा नाही. माझ्या खंडेरायांचं चरित्र लोकांपर्यंत पोचवायचे आहे, लोकांना जागवायचे आहे. आज्ञा असावी. शुभम भवतु. आचार्य, मला ठाऊक आहे माझा ज्येष्ठ पुत्र कुंभक हा चुकला आहे. त्यांनी तुमचं ऐकलं नाही आणि मोठा अपराध करून बसला. माझी आपणास विनंती आहे की कुंभकासाठी आपण खंडेरायांकडे जीवदान मागावं. हीच योग्य वेळ आहे की कुंभकास आपण एक संधी द्यावी. माझं जर काही पुण्यकर्म शिल्लक असेल तर ते मी आपल्या चरणी ठेवून आपणास विनंती करतो की माझा ज्येष्ठ पुत्र कुंभक याची बाजू आपण खंडेरायांकडे मांडावी. देवा, आपल्या विवाह कार्यात कुंभक कोणतेही विघ्न आणणार नाही असे वचन मी आपल्याला देतो. पण देवा, देवा, कुंभकला आपण क्षमा करावी. देवा, कुंभकला आपण क्षमा करावी. आचार्य, कुंभकाने खंडेरायांचे परमभक्त म्हाळसा देवी आणि बाणाई ह्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप केला आहे, हे आपण विसरता कामा नये. लतिका, मी जर अशीच आजारी राहिले तर खंडेरायांशी माझा विवाह कसा होणार? म्हाळसा, तुला बरं करायला ते काहीही करतील. कोणास ठाऊक. एवढं सगळं झालं पण जेजुरीहून एक निरोप आला नाही की विवाहाचा संदेशही आला नाही. काहीतरी कारण असेल अगं. आणि ते राज्य सांभाळणं म्हणजे केवढा मोठा व्याप असेल. आणि त्यांना तुझी आठवण येत असणार. हो, म्हणूनच ते दर्पणात मला दिसत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत. मला आता असं वाटतंय ना लतिका, हा सुवर्ण दर्पण पाठवून द्यावा जेजुरीला. तुला तर बरं वाटत नाहीये ना, म्हणून तू असा विचार करतेस. खरं सांगू, मला त्यांची खूप आठवण येते. मला माझ्यापेक्षा जास्त त्यांची काळजी वाटते. गडावर किती माणसं आहेत त्यांची काळजी घ्यायला, पण प्रजेशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही.
त्यांचं स्वतःकडे लक्ष नाहीये. आता तू जाशील की काही दिवसात जेजुरी गडावर, मग काय तुलाच घ्यायची आहे त्यांची काळजी. म्हाळसा, तू आता या दिवसात आहे ना गडावरचे ते 2 दिवस आठव, तुला बरं वाटेल. प्रेमात पडलेल्यांनी ना असं हरकून जावं. किती आनंदी होतीस तू तेव्हा. किती छान होते ते 2 दिवस. म्हाळसा, काय हरवलीच वाटतं. लतिका, मला तो दर्पण आणून देशील? मी आलेच. मला तुम्हाला भेटायचे आहे लवकर, अगदी आत्ता. माझ्या डोळ्यासमोरून तुमचा चेहरा जात नाही. मी काय करू? तुम्ही जर मला या दर्पणात भेटला नाहीत तर मी हा दर्पण खरंच जेजुरीला पाठवून देईन. शुक्राचार्य, ज्याने जलाशयामध्ये विष पसरविण्याचे अशुभ कृत्य केले आहे त्याला आणि त्या अशुभ कृत्याच्या मागे असणाऱ्या सूत्रधाराला कडक शासन तर होणारच. देवा, मी धन्वंतरींना नेवासेला म्हाळसा देवींवर उपचार करण्याकरता पाठवले होते. ते नेवासे होऊन उपचार करून परत आलेत. बोलावे. देवा, मी म्हाळसा देवींवर सर्व उपचार केले आहेत. मला आता आपल्याकडून एक गोष्ट हवी आहे, ज्यामुळे म्हाळसा देवींची प्रकृती पूर्ववत होईल. काय हवे आपल्याला? आपल्या कपाळावरील हळद, अर्थात भंडारा. शिव शिव शिव
म्हाळसाच्या जीवाला धोका आहे. धन्वंतरी, आपण इथे, मग तिथे नेवासे येथे म्हाळसेच्या वाड्यामध्ये कोण आहे?